यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय चांगल्या नशामुक्त नवी मुंबई या आपल्या नवीन पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री गणेश नाईकजी, सुप्रसिद्ध अभिनेते, यूथ आयकॉन आणि ज्यांनी ड्रग मुक्त नवी मुंबई या कॅम्पेनची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली ते जॉन अब्राहम, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे आमदार मंदाताई म्हात्रे, महेशजी बालडी, प्रशांतजी ठाकूर, त्याचप्रमाणे विक्रांत पाटील, आपले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दीपक साकोरे, संजय एनपुरे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, नागरिक भगिनी आणि बंधूंनो, नवी मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं कॅम्पेन आजपासून नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केलं आहे। ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची 5 वर्षे आपल्याला फोकस करायचा आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई ड्रग्सच्या विरुद्धची आहे। कारण आपल्याला कल्पना आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतोय। जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मत कोणी करत नाही। आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही, या देशाशी सरळ लढाई करता येत नाही, या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही, तो घुसून मारतो, ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल, या देशाला आत्मच कसं पोखरता येईल, या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल, अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला। आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारची अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला। पंजाबसारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे, या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्सने ते राज्य पोखरलं, अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ही जर ड्रग्सच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं? आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्सचा हा जो सगळा काही विळखा आहे हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं। मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली, त्याच्यामध्ये देशातले डीजीजही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली, ते असं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला। दे आर लिगलायझिंग ड्रग्स। आणि लिगलाइज का करतात तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं आहे, किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं।
अशी अवस्था त्यांची झाली आहे, म्हणून ते लिगलाइज करतायत. दे आर नॉट लिबरल, दे हॅव लॉस्ट द बॅटल. पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो. वी कॅन विन. आपण ही लढाई जिंकू शकतो या अवस्थेमध्ये भारत आहे. आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे. आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्ज फ्री पासून करतोय, पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे. याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे. आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल, आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल, डुईंग ड्रग्ज इज नॉट ॲट ऑल कूल. आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल, आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट ॲट ऑल कूल. त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं. आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात. पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित यश अशा प्रकारचे कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे, पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम इज कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी कोणाची म्हणायची हिंमत देखील झाली नाही. म्हणजे आता तर शक्यच नाही, पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही. मला सवय लावायची. याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे, आपल्या मनात असला पाहिजे. ही ताकद आपली आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात, पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं. आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही, त्याच्याकरता मानसिक ताकद लागते. ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो.